आपल्याला लिक्विड वापरायचं. आता जर आपण पावडर वापरत असेल तर हा साईडला काढून टाकायचा, पावडर डायरेक्ट इथे टाकायची. याच्यामध्ये कम्फर्ट, डेटॉल, सेंट ॲडिटिव्ह जे काय असेल तर ते इथे येईल सेंट. आणि हा फ्री वॉशसाठी म्हणजे 6 महिन्यातून पडदे धुत आहे, आपले रेग्युलरचे कपडे जास्तच मळलेले असले एक्स्ट्राची म्हणजे इथं पावडर टाकून आपण इथं पण टाकू शकतो. त्याच्यानंतर पावडर टाकायची. हा इथं पावडर, ही 2 खाचे त्या आतमधल्या साईडला आणि याच्यामध्ये डायरेक्ट लिक्विड वापरायचं. त्याच्यानंतर डोर इथून ओपन या टपमध्ये एक एक कपडा टाकायचा, कॉईन, पिन, मेटलची वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं. कपडे आत सरून टाकायचे, लब्बरमध्ये आले नाहीत पाहिजे. एकतर निम्मा भरायचा, फुल भरत असेल तर वरती 4 बोटं पेस्ट ठेवायचा, थोडी जागा तिथपर्यंत तुम्ही कपडे टाकू शकता. आता कपडे टाकून झाल्यानंतर इथून इथं घ्यायचं डोर, इथून असं प्रेस करायचं. त्याच्यानंतर इथून मशीनचं आपलं पॉवर बटन ऑन होईल. इथून पॉवर बटन ऑन झालं की हे प्रोग्राम आहे. ह्या साईडचे घेण्यासाठी हे बटन आहे आणि ह्या साईडचे घेण्यासाठी आपल्याला हे बटन आहे. जिथं मार्क येईल तो आपण प्रोग्राम घेतोय, बरोबर. त्याच्यानंतर आता आपण घेतला मिक्स डेली, हा दररोज वापरण्यासाठी मिक्स कोणत्याही प्रकारचे कपडे असू द्या ते आपले मिक्स मध्ये येतील, बरोबर. त्याच्यानंतर आपण कॉटनचा घेतला, कॉटनचे बेडशीट, ब्लँकेट, हेवी लोड तो आपला कॉटन मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हा सिंथेटिक आहे, स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर ते आपला सिंथेटिक मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हा बेबीवेअर आहे, लहान बाळांचे कपडे असतील, लहान मुलांचे कपडे असतील तर ते बेबीवेअर मध्ये येतील. त्याच्यानंतर हा रिफ्रेश आहे, कपड्यातले कपडे, वॉश कपडे पाण्याखालून खंगून काढायचे तर ते इथे येतील. आता हे ह्या साईडचे झाले. आता ह्या साईडचे प्रोग्राम घेण्यासाठी हे बटन आहे, एकदा प्रेस करायचं. हे माया FB मोबाईलवरती ऑपरेट करायचं असेल तर इथं माया FB वरती घ्यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये माया FB ॲप डाउनलोड करायचं, लॉग इन करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आणि इथं बारकोड दिलेला असतो तो स्कॅन करायचा. स्कॅन केला की आपल्या मोबाईलवरती ऑपरेट होते मशीन. त्यानंतर आपण आता प्रोग्राम घेतो एक्सप्रेस वॉश, कमी मळलेले कपडे असतील, दररोजचे मिक्स कपडे तर आपले इथे येणार आहेत. त्याच्यानंतर बल्की पडदे, कर्टन्स, कव्हर्स असतील तर ते इथे येतील. त्याच्यानंतर क्रेडल वॉश आहे, साड्या असतील, वरकाम केलं, नाजूक कपडे आपले इथे येणार आहेत. त्याच्यानंतर स्पिन ड्राय रेन्स आहे, बाहेर कपडे धुतलेले आहेत, फक्त आपल्याला ड्राय करायचे, सुकवायचे, वाळवायचे तर ते इथे येतील. आता हे एक्स्ट्राचे ऑप्शन पण आहेत. म्हणजे आपण आता प्रोग्राम कोणता घेतो एक्सप्रेस वॉश, तर तो आहे 15 मिनिटाचा, 3 kg पर्यंत वॉश क्वालिटी आपल्याला चांगली भेटणार आहे. 30 डिग्री टेम्परेचर ऑटोमॅटिक सिलेक्ट आहे आणि 800 RPM ते ड्राय होणार आहे, वाळवणार आहे. प्रत्येक प्रोग्राम मध्ये वेगळं वेगळं दाखवतं. तर त्याच्यानंतर आपण हा प्रोग्राम घेतल्यानंतर हे एक्स्ट्राचे ऑप्शन पण दिले आहेत आपल्याला. म्हणजे टेम्परेचर किती दिले, 30 डिग्री, तर तिथं आपल्याला 40 करायचंय किंवा आपल्याला कोल्ड थंड पाण्यात धुवायचंय तर हे स्टार्टचं बटन, स्टार्ट करायच्या अगोदर हे आपण ऑप्शन घेऊ शकतो. त्याचं स्पिनचं स्पीड आपल्याला किती दिलेलं आहे 800 RPM, तर तिथं आपल्याला 1000 करू शकतो, आपण 1200 करू शकतो, असं आपण कमी जास्त RPM पण करू शकतो. स्टीम आहे. आता आपण कोणताही मोठा प्रोग्राम घेतला मिक्स डेली, आता हा प्रोग्राम आहे 1 तासाचा. त्याच्यानंतर आपण स्टीम ऍड केली म्हणजे याच्यामध्ये आपण निर्जंतुकीकरण केलं जातं, वाफ वगैरे कपड्यांना देऊन तो आपण क्लीन करतो कपडे. आता इथं प्रोग्राम घेतला आपण, स्टीम दिलं तर 25 मिनिटासाठी ते स्टीम ऍड करतं. मोठ्या प्रोग्रामला आपण ते स्टीम घेतो. आता त्याच्यानंतर हे सगळे ऑप्शन झाले एक्स्ट्राचे. त्याच्यानंतर खाली पण दिलेले आहे आपल्याला, इथं वायफाय कनेक्टसाठी दिलेलं आहे, 3 सेकंद प्रेस करून ठेवायचं. इथं एक्स्ट्रा रेंज दिलेलं आहे, इथं आपण प्रेस करून ठेवलं की 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळ आपण पाणी पण एक्स्ट्रा घेऊ शकतो. आणि इथं फ्री वॉश आहे, इथं आपण दाबून धरल्यानंतर फ्री वॉश पण आपण ऍक्टिव्ह करू शकतो. हे झाले एक्स्ट्राचे ऑप्शन. त्याच्यानंतर एक टप क्लीन दिलेला आहे, इथं छोट्या अक्षरात टप क्लीन दिलेलं आहे. तर आपण आता हा टप क्लीन प्रोग्राम घेण्यासाठी आपल्याला स्पिन ड्राय रेन्स वरती इथं लाईट लागली, इथं आपण प्रोग्राम घेतला. त्याच्यानंतर टेम्परेचरचं बटन 3 सेकंद प्रेस करून ठेवायचं, इथं टप क्लीन येईल. टप क्लीन आल्यानंतर मशीन स्टार्ट केली. हे टप क्लीन म्हणजे 2 महिन्यातून आपल्याला कपडे न टाकता पावडर टाकायचे आणि ते प्रोग्राम कम्प्लीट करायचं आहे. मशीनच्या मेंटेनन्ससाठी, क्षार असतील, बॅक्टेरिया क्लिनिंगसाठी, तर तो आपल्याला पूर्ण प्रोग्राम क्लीन करायचा आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, डोर उघडायचं. डोर उघडल्यानंतर कपडे टाकायचे. आता कपडे टाकून झाले, कॉईन, पिन वगैरे सगळं चेक करून टाकलं, कपडे टाकून झाले. त्याच्यानंतर हा रेन डिटर्जंट आहे, इथून उघडला, त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड वापरायचं. लिक्विड वापरून झालं त्याच्यानंतर इथून मशीन ऑन करायची. ऑन केल्यानंतर कोणताही प्रोग्राम घ्यायचा. आता आपण मिक्स डेली घेतला, दररोज मिक्स कपड्यांसाठी प्रोग्राम घेतला, काय चेंजेस करायचं असेल तर करायचं. त्याच्यानंतर इथून मशीन आपली स्टार्ट होऊन जाईल. पूर्ण कपडे ते क्लीन होतील, वाळून निघतील, नंतर मग बाहेर टाकायचे. इथे फिल्टर आहे, तो 1 महिन्यातून आपल्याला क्लीन करायचा आहे, असं बाहेर निघेल. त्यानंतर त्याच्यामध्ये धागे, दोरे वगैरे येतील, ते क्लीन करून घ्यायचं. ही ब्रश
पाण्याखाली ठेवायचं आणि ब्रशने क्लीन करून घ्यायचं. त्याच्यानं लावताना इथं ठेवायचं, मॅच करायचं, फिरवत राहायचं, पूर्ण पॅक होऊन जाईल. आता लाईट गेल्यानंतर जेव्हा लाईट येईल ना तर मशीन तिथूनच चालू होईल. पण आपल्याला 2-3 तास लाईटच येणार नाही आणि आपल्याला कपडे तर काढायचे आहेत, कपडे अडकून जातात. तर काढायचं असेल तर तेव्हा पण इथून सगळं पाणी काढून घ्यायचं आणि एमर्जन्सी लिव्हर आहे थोडीशी खाली ओढायची, तेव्हा आपलं डोअर ओपन होईल. नाही तर तसं डोअर ओपन होत नाही, लॉक होऊन जातं. त्याच्यानंतर इथून लागून जाईल.